हॅलो स्टुडंट, आज आपण रिप्रोडक्शन इन प्लांट्स मधला पुढचा टॉपिक पाहणार आहे. दॅट इज पोलन पिस्टल इंटरॅक्शन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आउटब्रीडिंग डिव्हाइस पाहिला होता, त्याच्या आधी आपण पॉलिनेशन पाहिलं होतं. आता आपण पुढचा टॉपिक पाहणार आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शन. आता पोलन मीन्स दॅट इज पोलन ग्रेन, पिस्टिल मीन्स दॅट इज द गायनोशियम, आणि यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होते दॅट इज कॉल्ड ॲज पोलन पिस्टल इंटरॅक्शन. आता व्हॉट इज पोलन पिस्टल इंटरॅक्शन? द ऑल इव्हेंट्स काय आहे या इंटरॅक्शन मध्ये? ऑल इव्हेंट्स विच आर ऑकर फ्रॉम डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन द स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्यूल आर कॉल्ड ॲज द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पिस्टिल इट इज द दॅट इज पिस्टिल हा गायनोशियम, यालाच आपण अजून दुसरं नाव आहे पिस्टिल. म्हणजेच पोलन ग्रेन आणि पिस्टिल यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होते, कुठून? ऑल इव्हेंट्स, सगळे इव्हेंट्स फ्रॉम डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्यूल आर कॉल्ड ॲज पोलन इंटरॅक्शन. दिस इंटरॅक्शन इज टेक्स प्लेस, कशामध्ये होते हे इंटरॅक्शन? इट इज टेक्स प्लेस बिटवीन द पोलन ग्रेन अँड स्टिग्मा. पिस्टिल, पिस्टिललाच अजून आपण काय म्हणतो? गायनोशियम म्हणतो. पोलन ग्रेन आणि स्टिग्मा यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होते, दिस इज द पोलन पिस्टल इंटरॅक्शन. वेअर व्हेन देर इज अ ऑकर, कुठून स्टार्ट होते? इट इज स्टार्ट फ्रॉम पॉलिनेशन अँड एंड विथ फर्टिलायझेशन. केव्हा स्टार्ट होते हे? पॉलिनेशन नंतर, आणि कुठे एंड होते? दॅट इज इट इज एंड विथ द फर्टिलायझेशन. मग पोलन पिस्टल इंटरॅक्शन म्हणजे सगळे इव्हेंट, कोणते कोणते इव्हेंट होतात? कुठून? फॉर्म डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा, त्यानंतर फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. कुठे जाते ही पोलन ट्यूब? ओव्ह्यूलमध्ये, त्याला आपण पोलन पिस्टल इंटरॅक्शन म्हणतो. कोणामध्ये होते पोलन पिस्टल इंटरॅक्शन? इट इज टेक्स प्लेस बिटवीन द पोलन ग्रेन अँड द स्टिग्मा. आणि केव्हा होते? दॅट इज इट इज टेक्स प्लेस फ्रॉम पॉलिनेशन अँड एंड विथ द फर्टिलायझेशन. आता जे पोलन पिस्टल किंवा आपण क्रॉस पॉलिनेशन पाहिलं होतं, क्रॉस पॉलिनेशन इट इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ दॅट इज डिफरंट टाइप्स ऑफ एजंट, अबायोटिक एजंट अँड बायोटिक एजंट. आता दिस एजंट दे डज नॉट नो द ट्रू पोलन ग्रेन. आता ह्या पोलन ग्रेन किंवा ह्या एजंटला हे माहिती नसतं की दीज आर द पोलन ग्रेन. फॉर एक्झाम्पल, रोजवरचे पोलन ग्रेन हे रोज प्लांटवरच जाऊन पडतील, हे पोलन त्या एजंटला माहिती नसतं. मीन्स द क्रॉस पॉलिनेशन इन विच देअर इज द नो गॅरंटी ऑफ दॅट इज द राईट पोलन आर डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा. क्रॉस पॉलिनेशनमध्ये क्रॉस पॉलिनेशन हे कोणाच्या साह्याने होतं? क्रॉस पॉलिनेशन इट इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ एनी एजंट. मग ते बायोटिक असो किंवा अबायोटिक एजंट असो, या एजंटच्या द्वारे देअर इज द क्रॉस पॉलिनेशन इज टेक्स प्लेस. मग आता हे क्रॉस पॉलिनेशन देअर इज नो गॅरंटी, तिथे काही गॅरंटी नाही की राईट पोलन ग्रेन्स दे कॅन बी दॅट इज डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा. क्रॉस पॉलिनेशन मध्ये याची गॅरंटी नसते की राईट डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन द स्टिग्मा इज टेक्स प्लेस. मग अशा वेळेस देअर इज द राईट पोलन ग्रेन म्हणू शकता तुम्ही त्याला, किंवा कॉम्पिटेबल म्हणू शकता. मग आता क्रॉस पॉलिनेशन हे एजंटच्या द्वारे होते, त्यामुळे ते डिपॉझिशन बरोबर त्या स्पीसीजच्या स्टिग्मावर होईल किंवा नाही याची गॅरंटी नसते. मग अशासाठी देअर इज, पण आता हे होण्यासाठी की राईट डिपॉझिशन झालं आहे की नाही हे कोण डिसाईड करतं? दॅट इज द पिस्टिल. द पिस्टिल कॅन डिसाईड the right deposition or compatible pollen grain on the stigma. Why? Because these pistil they are having a specific type of protein. त्यामध्ये काय असते? एक स्पेसिफिक प्रोटीन असते पिस्टिलमध्ये, आणि त्या पिस्टिल त्या प्रोटीनच्या साह्याने, समजा ते पोलन ग्रेन, येणारे पोलन ग्रेन हे जर राईट असतील तर हा
पिस्टिल काय करतो, त्यांना घेतो, पॉलिनेशन ऑकर होतं तिथे, त्यानंतर पोलन पिस्टल इंटरॅक्शन ऑकर होतंय. समजा ते नसतील तर दे कॅन बी दॅट इज डिस्कार्ड दिस पोलन ग्रेन. समजा कॉम्पिटेबल असतील तर पिस्टिल घेईल, हे प्रोटीन त्याला स्पेसिफाय करेल की हे राईट पोलन ग्रेन आहे की रॉंग पोलन ग्रेन आहे, आणि देन देअर इज ऑकर द पोलन पिस्टल इंटरॅक्शन. आता हाऊ देअर इज अ स्पेसिफिक मेकॅनिझम, एक स्पेशल प्रोटीन आहे या पिस्टिलमध्ये, त्याच्या साह्याने हे राईट पोलन ग्रेन स्टिग्मावर डिपॉझिट झाले असतील तर पुढची प्रोसेस ऑकर होते, फर्टिलायझेशन होते, अदरवाईज देअर इज द नो फर्टिलायझेशन इज ऑकर. आता हाऊ दिस पोलन पिस्टल इंटरॅक्शन इज टेक्स प्लेस, त्यासाठी एक फिजिकल मेकॅनिझम आहे. आता आपण तो स्टेप वाईज मेकॅनिझम पाहू, हाऊ द पोलन पिस्टल इंटरॅक्शन आर टेक्स प्लेस. सपोज दिस इज द स्टिग्मा. आता हा स्टिग्मा आहे आणि यावर पोलन हे काय होणार, डिपॉझिट होणार. खाली देअर इज द ओव्हरी अँड इन द ओव्हरी देअर इज द ओव्ह्यूल इज प्रेझेंट. काय असते याच्यामध्ये, ओव्ह्यूल आर प्रेझेंट. आपण ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर सुद्धा पाहिलेलं आहे. देअर इज प्रेझेन्स ऑफ इंटिग्युमेंट आहे, देन दे आर हॅव्हिंग द, अशा प्रकारे तिथे आतमध्ये काय असतं, ओव्ह्यूल असतं. दिस इज द स्टिग्मा, देन दिस इज स्टाईल अँड दिस इज ओव्हरी in which there is the ovule is present. This structure, total structure, आता हा जो स्टिग्मा आहे किंवा टोटल कार्पेल, इट इज वी आर कॉल्ड ॲज अ पिस्टिल. आता हाऊ द पोलन पिस्टल इंटरॅक्शन आर टेक्स प्लेस. द फर्स्ट स्टेप, आता याच्यामधली पहिली स्टेप काय आहे, दॅट इज डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन on stigma. म्हणजे with the help of, that is the cross pollination, the pollen grain they are deposited on the स्टिग्मा. या स्टिग्मावर हे पोलन ग्रेन काय होतात, डिपॉझिट होतात. समजा ते राईट पोलन ग्रेन असतील तर स्टिग्मा दे कॅन सिक्रेट द स्पेशलाइज, दिस पिस्टिल कॅन सिक्रेट द स्पेशलाइज प्रोटीन अँड देन रेकॉग्नाइज these are the right or wrong pollen grain. If they are wrong, then they can be discard this pollen grain. First step of pollen pistil interaction, that is deposition of pollen grain on the stigma. Then these pollen grains they can be, आता समजा हे कॉम्पिटेबल असतील, राईट असतील, they can be absorbed. That is next step. आपण याला फर्स्ट म्हणू, this is the second. They are absorbed the water and nutrient from stigma. हे काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. काय ॲब्सॉर्ब करतात, वॉटर आणि न्यूट्रिएंट. कोणापासून, स्टिग्मापासून. अँड दे कॅन जर्मिनेट, germinate the pollen grain and form pollen tube. हे काय करतात, इथे जर्मिनेट होतात, इथून न्यूट्रिएंट आणि वॉटर ॲब्सॉर्ब करतात आणि दीज पोलन ग्रेन दे कॅन फॉर्म्स द पोलन ट्यूब. ती पोलन ट्यूब फॉर्म होते. दीज पोलन ट्यूब they can be, that is the growth through the style and reach up to the ovule. कुठून जाते ती, या स्टाईल थ्रू ही पोलन ट्यूब तयार होते आणि कुठे जाते, इट इज रीच अप टू द एम्ब्रियो सॅक. याला काय म्हणतो आपण, एम्ब्रियो सॅक. इथपर्यंत ही पोलन ट्यूब जाते. दिस इज द पोलन ट्यूब. मीन्स first is deposition of pollen grain on the stigma. Stigma can recognize it is right or wrong pollen grain. If the wrong pollen grain, they can discard. If they are the right, these are absorb the water and nutrient from the stigma. Stigma कडून ते absorb करतात. तिसरी स्टेप आहे ते जर्मिनेट व्हायला लागतात. The germination of pollen grain is takes place and forms the pollen tube. ते काय तयार करतात, pollen tube.
These pollen tube, fourth step आहे, the pollen tube grow through style by a specific chemical. कशाकडून? By a specific chemical. एक स्पेसिफिक केमिकल असते, त्याच्या थ्रू, त्या स्पेसिफिक केमिकलच्या द्वारे ही पोलन ट्यूब स्टाईल थ्रू कुठपर्यंत जाते? इट इज रीच टू द एम्ब्रियो सॅक. कुठपर्यंत जाते? एम्ब्रियो सॅक थ्रू द स्टाईल रीच अप टू द एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक पर्यंत जाते थ्रू द ओव्ह्यूल. कशाच्या थ्रू जाणार ती? ओव्ह्यूलच्या थ्रू. देन the fifth step, these pollen tube reach up to the embryo sac. The tip of pollen tube is come in contact with one of the synergids. कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते? कोणाचे? टिप ऑफ पोलन ट्यूब इज कम इन कॉन्टॅक्ट विथ द वन ऑफ द सिनर्जिड अँड इट रप्चर्ड. ही काय होते? रप्चर होते अँड डिपॉझिट इट्स or they can deposit or release their content. ती rupture होते and deposit its content. त्यातलं जे कंटेंट आहे ते ती काय करते? डिपॉझिट करते. इन दिस वे द पोलन पिस्टल इंटरॅक्शन इज टेक्स प्लेस. मग व्हॉट आर द स्टेप? व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? दॅट इज डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन द स्टिग्मा. म्हणजे स्टिग्मावर पोलन ग्रेन डिपॉझिट होतात. डिपॉझिट झाल्यानंतर स्टिग्मा काय करतो? एक स्पेसिफिक प्रोटीन सिक्रेट करतो आणि ते येणारे पोलन ग्रेन हे राईट आहे किंवा रॉंग आहे हे डिसाइड करतो. इफ दे आर द रॉंग इट विल बी डिस्कार्ड. इफ दे आर द राईट इट विल बी टेक दिस पोलन ग्रेन. दिस पोलन ग्रेन ॲब्सॉर्ब वॉटर. काय ॲब्सॉर्ब करतात ते? वॉटर आणि न्यूट्रिएंट फ्रॉम द स्टिग्मा. स्टिग्मापासून वॉटर आणि न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब करतात. ते ॲब्सॉर्ब केल्यामुळे काय होतात? दे अंडरगो जर्मिनेशन. ते जर्मिनेट होतात अँड दिस पोलन ग्रेन दे कॅन फॉर्म्स द पोलन ट्यूब. काय तयार करतात ते? पोलन ट्यूब. दिस पोलन ट्यूब, आता ही तयार झालेली पोलन ट्यूब दे कॅन बी दॅट इज ग्रोज. कुठून ग्रोथ होते तिची? स्टाईल मधून अँड रीच अप टू द एम्ब्रियो सॅक. कुठपर्यंत जाते ती? एम्ब्रियो सॅक पर्यंत. कशाच्या थ्रू जाते? स्टाईल थ्रू अँड द ओव्हरी. ओव्हरीच्या पण जळून जाते आणि कुठे पोचते? एम्ब्रियो सॅक पर्यंत. कशाच्या इन्फ्लुएन्समध्ये? दॅट इज स्पेसिफिक केमिकल इंटरॅक्शन. एक स्पेसिफिक केमिकल असतं त्याच्या साह्याने ही स्टाईलमधून पोलन ट्यूब जाते आणि एम्ब्रियो सॅक पर्यंत पोचते. त्यानंतर एम्ब्रियो सॅकमध्ये आल्यानंतर त्या पोलन ट्यूबची जी टीप आहे ती कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येते? वन ऑफ द सिनर्जिड्स. आपण अनाट्रोपस ओव्ह्यूलमध्ये स्ट्रक्चर पाहिलं होतं एम्ब्रियो सॅकमध्ये. इथे मायक्रोपायलर एंडला काय असतात? दोन्ही लॅटरल साईडला 2 सिनर्जिड्स असतात आणि मध्ये एक ॲपरेटस किंवा एक सेल किंवा एक विल बी प्रेझेंट. मग एका सिनर्जिड्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि कॉन्टॅक्टमध्ये आल्याबरोबर ती काय होते? रप्चर होते पोलन ट्यूब अँड डिपॉझिट इट्स कंटेंट. त्याचं कंटेंट हे डिपॉझिट करते अँड दिस इज नोन ॲज द पोलन पिस्टल इंटरॅक्शन. आता दे आर हॅव्हिंग द सम ॲडव्हान्टेजेस. याचे काही ॲडव्हान्टेजेस आहे. दीज आर द स्टेप्स इन्व्हॉल्व इन द पोलन पिस्टल इंटरॅक्शन. There is some advantage. First of all, this advantage is that is important role in the sexual reproduction. कशामध्ये आवश्यक आहे हे? Sexual reproduction. It is very important. हे some advantage आहे. That is, it is important in sexual reproduction.
Also the pollen grain are germinate in the that is synthetic medium. pollen grain कशामध्ये germinate होतात? The pollen grain germinate in synthetic medium. कशामध्ये जनरेट होतात? सिंथेटिक मीडियम मध्ये. अँड लास्ट वन दॅट इज द शुगर आर इंट्रोड्यूस इन टू द पोलन ग्रेन किंवा सुक्रोज. सुक्रोज इज इंट्रोड्यूस इन पोलन ग्रेन. काय इंट्रोड्यूस होते? कारण इथे ते काय ऍब्सॉर्ब करतात? न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करतात. म्हणून ते न्यूट्रिएंट कोणते असेल? सुक्रोज इज इंट्रोड्यूस इन टू द पोलन ग्रेन. दीज आर द सम ॲडव्हान्टेज किंवा तुम्ही त्याला इम्पॉर्टन्स असं सुद्धा म्हणू शकता. सम आर इम्पॉर्टन्स. काय काय इम्पॉर्टन्स आहे मग? एक तर दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. Then pollen grain are germinate in the synthetic medium, and third one the sucrose is introduced into the pollen grain. त्याचबरोबर due to this pollen pistil interaction the pistil have specific protein, therefore they can also recognize the right or wrong pollen grain. In this way before fertilization this pollen pistil interaction is very important process in the sexual reproduction. Thank you.